लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकरांनी मोठे होताच आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देण्याच्या अनेक घटना आहेत. मात्र याच वृद्ध निराधारांना आधार देण्याचे काम पाथरीतील डॉक्टर जगदीश शिंदे यांनी केले. बघूया परभणी लाईव्हचा खास वृत्तांत. पाथरीतील डॉक्टर जगदीश शिंदे हे नामवंत डॉक्टर यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच मोठी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आपल्या रुग्णालयातच मुलांनी आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडलेल्या तब्बल 30 वृद्धांना ते सांभाळ करत आहेत. त्यासाठी त्यांनी वृद्धाश्रमच सुरू केला असून या ठिकाणी ते या 30 वृद्धांचा घरच्यासारखा सांभाळ करतात. याच वृद्धाश्रमाचे लोकार्पण अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सिंधुताईंनी आपले अनुभव सांगितले व डॉक्टर जगदीश शिंदे यांचे कौतुकही केले. वृद्धाश्रमाचा लोकार्पण सोहळा आहे माईच्या हस्ते. मागच्या 8 महिन्यापासून आम्ही एका वृद्ध निराधार लोकांना संरक्षण देतोय. तर 30 आत्तापर्यंत वृद्ध त्या वृद्धाश्रमामध्ये आलेले आहेत. तर सर्व वृद्धांना सांभाळणारं कुणी नाही. काहीला लेकरं नाहीत, काहीचे लेकरं असून त्यांना मारहाण करताय. तर अशा वृद्धांना आम्ही इथं आश्रय दिलेला आहे. माईचा कार्यक्रम मी 15 वर्षापूर्वी MBBS शिकत असताना ऐकला. तिथून प्रेरणा मिळाली. माईनं जर हजारो लोकांना सहारा दिला आहे तर मी 40-50 लोकांना सहारा देणं काही अवघड नव्हतं माझ्यासाठी. आणि खूप कमी वेळ लागतो मला, त्याला काही जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाही. स्टेशनवर मी रात्री राहायचे आणि भिकाऱ्यांना खाऊ घालायचे. मी गाणं म्हटलं की मला खाणं लई मिळायचं. मी रात्री स्टेशनवर जायचे आणि सगळ्यांना वाटून खायचे. काय आयडिया वापरली बघा. मी 20 वर्षाचं बाळ 17 दिवसाचं. भिकाऱ्याला मी खाऊ घालायचे. भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं. कारण मला माहित होतं मी भाकरी खाऊ घालते तर यांच्या मनात वाईट विचार कधीच येणार नाही. भाकरीचं नातं घट्ट असते माझ्या बाळा. भाकरीचं नातं घट्ट असते बाळा. मी भिकाऱ्यांना खाऊ घालायचे. भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं. रात्री त्यांनी मला मध्ये झोपवायचं, माझ्या अवतीभोवती झोपायचं. पण ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे. मी डुप्लिकेट भिकारी, मला झोपू द्यायची नाही. आणि त्यांनी मला संरक्षण द्यायचं. म्हणजे आमच्या देशाचे भिकारी सुद्धा माणूस की ज्ञान होते लेकरा. भिकारी सुद्धा माणूस की ज्ञान होते रे. मागे फिरा कुठे चाललो आपण. स्वतःच्या मुलांना लहानाचे मोठे करून शिक्षण नोकरी लावेपर्यंत खूप काबाड कष्ट घेणाऱ्या आईवडिलांना आपली मुलं मोठी झाल्यावर कशी वाऱ्यावर सोडतात याचा अनुभव येथील एका वृद्धाने सांगितला. तो डोळ्यात अश्रू आणणारा होता. दारू पीत होते मुलं, ते आम्हाला शिव्या द्यायचे, मारायचे. मग तिथून आम्हाला एक जण इथं आणून सोडलं. इथं आम्ही थांबलो. इथं डॉक्टर साहेबांचे चक्कर चालूच होते. तुमची तब्येत कशी आहे काय. मग तिथं 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा आहे. 2 टाईम चहा झाली पुन्हा लगेच डॉक्टर साहेब दररोज येते तुमची तब्येत कशी आहे, तुमची कशी नाही. पुन्हा लगेच दवाखाना येते. दवाखाना पिरियड. एकूणच ज्या मुलांसाठी आपली कातडी झिजवली, अशा मुलांनी ज्या वृद्धांना वाऱ्यावर सोडले, अशा वृद्धांना मायेचा आधार देणाऱ्या डॉक्टर जगदीश शिंदे यांचा आदर्श समाजातील प्रत्येक नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. सचिन शेंडे, परभणी लाईव्ह.